भारताच्या इतिहासात असे मोजकेच राजे झाले की ज्यांचं कर्तृत्व स्वर्ण अक्षरांनी लिहून ठेवावं असं होतं. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण गौरवान्वित करतोच, अभिमान वाटतोच. मात्र एक असा राजा होता की ज्या राजानं अवघ्या वयाच्या 32 वर्षांमध्ये तब्बल 120हून अधिक लढाया जिंकल्या. नवे तर एकही लढाई तो हरला नाही. इतकंच काय तर ज्या राजानं आयुष्यातला प्रत्येक क्षण हा रयतेसाठी, जनतेसाठी खर्ची केला. मात्र त्या राजाच्या वाट्याला काय आलं तर तो राजा रंगेल होता. अशा पद्धतीनंच त्या राजाला सातत्यानं वेगवेगळ्या इंग्रज इतिहासकार असतील, पोर्तुगीज इतिहासकार असतील किंवा मग मुघलांच्या त्या इतिहासकारांनी असेल रंगवून ठेवलं. आणि मग हाच आमच्या छत्रपती शंभूराजांचा इतिहास तुमच्या माझ्यापर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचू शकला नाही. आणि म्हणूनच की काय, छत्रपती शंभूराजांवरती वेळोवेळी होत असलेले आरोप आणि त्यामध्ये छत्रपती शंभूराजांना हे रगेल आणि रंगेल कसं बनवत गेले आणि त्यानंतर मग छत्रपती शंभूराजे नेमके होते तरी कसे, हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून करूयात. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या शब्दवेडे चॅनलवरती. मंडळी, खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं रयतेचं राज्य उभं केलं, जनतेचं राज्य उभं केलं, तुमचं माझं गोरगरिबांचं राज्य इथं आलं पाहिजे ते राज्य उभं केलं. म्हणजे ज्या वेळेला इथं वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मोगली सत्ता असतील, वेगवेगळ्या सुलतानी सत्ता असतील, आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही अशा अनेक शाह्या थय्या इथल्या भूमीवरती नाचत होत्या. त्यावेळेला त्या सगळ्या शाह्यांना बाजूला करत इथं स्वराज्य आणि शिवशाही उभं करण्याचं काम केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग अशा राजाचा पुत्र असा रगेल आणि रंगेल असू शकेल का हो? कधीच नाही. आणि म्हणूनच की काय, मग छत्रपती शंभूराजांना असं रगेल रंगेल बनवण्याचा नेमका इतिहास घडत कसा गेला, लिहिला कसा गेला, ह्या सगळ्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शंभूराजांवरती वेगवेगळे आरोप कुठले झाले समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शंभूराजे हे उद्धट होते आणि मध्यपी राजा होते असं काही मुघल संशोधकांनी लिहून ठेवलं. मग त्याच्यामध्ये खापी खानचे सुद्धा अनेक पत्र वगैरे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतात आणि त्यात तो कशा पद्धतीनं रंगेल होता वगैरे वगैरे असं दाखवण्याचा किंवा मध्यप्रेमी कसा होता हे दाखवण्याचा एक प्रयत्न केला गेला. पण मला एक प्रश्न तुम्हाला एक विचारायचा, एक प्रेक्षक म्हणून मला सांगा, तुमचा शत्रू असेल एखादा, तो तुमचा शत्रू तुमच्याबद्दल जर काही लिहायचं असेल तर तुमचं कौतुक लिहिल का तुमच्याबद्दलच्या वाईट गोष्टी लिहिल? अगदी तसंच होतं. मुघलांचा असणारा तो इतिहास संशोधक ते आपल्याबद्दल, आपल्या राजाबद्दल चांगलं लिहितील कसे? आणि म्हणून त्यावेळेला शंभूराजांचा इतिहास असेल, शिवाजीराजांबद्दल असेल, फार काही मोगली वेगवेगळ्या त्या लेखकांनी चांगलं लिहावं अशी आपण अपेक्षा करूच शकत नाही ना. आणि म्हणून त्यावेळेला त्या काळामध्ये यांनी लिहिलेलं लिखाण हे आज जेव्हा आपण जे संशोधन करायला लागतात त्यावेळेला लक्षात येतं की हे त्या परिस्थितीला पाहून, त्या मोगली सत्तांना पाहून औरंगजेबाच्या बाजूनं कुठंतरी लिखाण करण्याचा प्रयत्न त्यावेळेला त्या खापीखान किंवा इतर संशोधकांनी, त्या लेखकांनी केलेलं दिसायला लागतं. त्यानंतर शंभूराजांवरती मेन आरोप केला जातो म्हणजे शंभूराजांना स्त्रियांच्या बाबतीत असणारा जो काही आकर्षणाचा भाग असेल किंवा एक लंपट राजा अशा पद्धतीची एक प्रतिमा काही इतिहास संशोधकांनी बनवून ठेवली. मात्र त्या संदर्भात जर बघायचं झालं तर छत्रपती शंभूराजांच्या आयुष्यात नेमक्या स्त्रिया होत्या तरी किती? शिवाजी महाराजांनी तरी काही 8-9 लग्न केली कारण ते स्वराज्य विस्तारासाठी गरजेचं होतं. मात्र शंभूराजांच्या आयुष्यामध्ये थेटपणे जर बघायला गेलं तर एक त्यांच्या पत्नी व्यतिरिक्त एकही महिला इतर आढळत नाही. याच्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, त्याची तर लिंक देतो मी. तुम्ही व्यवस्थित समजून पहा की शंभूराजांना बदनाम करण्यासाठी नेमकं कोणी षडयंत्र रचलं, कोणी त्या संदर्भात लिहिलं गेलं आणि त्याची वास्तविकता काय होती त्याच्या मुळाशी जाणारा एक व्हिडिओ केला आहे. तो पण तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की शंभूराजांच्या आयुष्यामध्ये हा जो केला गेलेला आरोप होता त्या स्त्रियांच्या बाबतीतला तो सुद्धा अतिशय चुकीचा आणि अतिशय खालच्या स्तराचा होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीराजांना राजकारणाची समज नव्हती असा सुद्धा त्यांच्यावरती आरोप झाला किंवा तितकंच नाही तर ते एक नाकर्ता राजा होता अशा पद्धतीचा सुद्धा त्यांच्यावरती आरोप झाला. पण जर आपण इतिहास बघितला तर शंभूराजांचा जन्म हा साधारणपणे 1657 साली झाला. 1681 साली छत्रपती संभाजी महाराज 16 जानेवारी 1681 साली राज्याभिषेक त्यांचा झाला आणि तिथून पुढं 1689 साली त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे 11 मार्चला त्यांचा मृत्यू झाला असं तारखेनुसार आपल्याला लक्षात येतंय. मग हे सगळं जर बघत असू तर अवघ्या काही काळामध्ये म्हणजे 1657 पासून 1681 पर्यंत या अगदी 22-23 वर्षामध्ये स्वराज्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आलेली आहे. आणि 23-24व्या वर्षी स्वराज्याची जबाबदारी खांद्यावरती घेतल्यानंतर तिथली पुढची 9 वर्ष
म्हणजे 1681 साली ज्या वेळेला शंभूराजे इथं रयतेचं राज्य हातात घेत आहेत, स्वतः छत्रपती म्हणून गादीवरती बसतायत, त्याच वेळेला तो औरंग्या आपल्या महाराष्ट्रात आलाय चालून. आणि औरंग्याचं सैन्य काही छोटं नव्हतं, बलाढ्य सैन्य होतं. हे बलाढ्य सैन्य घेऊन तो महाराष्ट्रात आलेला आहे आणि तो औरंग्या महाराष्ट्रात 1680-81 साली येतोय. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर लगेच येतोय आणि त्या काळामध्ये तिथून पुढं तब्बल 9 वर्ष त्याला झुलवत ठेवण्याचं काम, झुंजवत ठेवण्याचं काम, इतक्या शक्तिशाली राजाला आपल्या स्वराज्यातलं काहीही न देण्याचं काम हे जर शंभूराजे करत असतील, त्याला सळो की पळो करून टाकत असतील, मग असा राजा अकार्यक्षम आहे असं म्हणायचं धारिष्ट्य तरी कसं काय कोणाचं होऊ शकतं? ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर एवढंच होतं तर शंभूराजांना पकडण्यासाठी अशा कूटनीत्या कराव्या लागल्या नसत्या. आपण सगळ्यांनी इतिहास वाचला असेल, काही सिनेमांच्या माध्यमातून पाहिला असेल, तर शेवटी कूटनीती करून शंभूराजांना पकडलं गेलं. मात्र शंभूराजांना पकडल्यानंतर सुद्धा तिथून पुढं तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही तर तब्बल 40 दिवस अतिशय वेदनादायी त्रास दिल्यानंतर अक्षरशः आपण सगळ्यांनी इतिहासात पाहिलेलं आहे की अंगावरची कातडी काढणं असू द्यात, नखं उपसून टाकणं असू द्यात, डोळ्यामध्ये त्या उसळत्या लाव्हामध्ये भरलेल्या त्या शिगा घुसवणं असू द्यात किंवा ती जीभ छाटणं असू द्यात, अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा जो राजा शरण येत नाही, जो राजा धर्म परिवर्तन करत नाही, जो राजा रयतेचं राज्य सोडत नाही, मग असा राजा आपण वाईट होता, व्यसनी होता, महिलांचा त्याला वेड होतं असं म्हणू शकतो का हो? त्यामुळं ज्यांनी काही हे आमच्या राजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला ना, त्यांच्याबद्दल काय बोलावं? पण इतकंच सांगेन, बलिदान मास सुरू आहे. छत्रपती शंभूराजांनी केलेलं योगदान हे स्वराज्यासाठी अतुल्य आहे आणि राजांचं जे काही योगदान आहे त्याच्यासाठी आमची अशी शेकडो हजारो आयुष्य जरी कुर्बान करावी लागली तरीसुद्धा त्यांच्या त्या पराक्रमापुढे शून्य आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं ह्या बलिदान मासाच्या निमित्तानं असेल, शंभूराजांच्या ह्या बलिदान दिवसाच्या निमित्ताने असेल, इतकंच म्हणेन की राजे, अभिमान आहे या महाराष्ट्रात आम्ही जन्मल्याचा आणि अभिमान आहे आम्हाला की तुम्ही ज्या महाराष्ट्रात, ज्या भूमीवरून जिथून तुमची पावलं पदस्पर्शानं पावन झालेली ही जी भूमी आहे ती भूमी आजही आम्हाला आमच्या मस्तकाला लावता येते. त्यामुळं नेहमीच आम्ही कृतज्ञ असू तुमच्या त्या उपकारांवरती. आणि म्हणूनच की काय, आज आम्ही जो स्वातंत्र्याचा, अभिमानाचा श्वास घेतोय त्याच्यामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी तुम्ही दिलेलं बळ हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे खूप खूप धन्यवाद.